नमस्कार. दैनिक अधिकार नामाच्या पॉडकास्ट बातमीपत्रात सर्वांचे मनपूर्वक स्वागत. जाणून घेऊयात राज्यासह देशभरातील टॉप 10 घडामोडी. मुंबई भायखळ्यात इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल. गब्रू जवानांना किती साखर खाल्ली लवकरच कळेल. भाजप नेते रोहित कंबोज यांच्या ट्विटरवरून धक्कादायक गौप्यस्फोट. रोहित पवारांचं नाव न घेता गब्रू जवान उल्लेख करत पवार कुटुंबावर हल्ला. सोनाली फोगट हत्येचा तपास सीबीआयकडे जाण्याची शक्यता. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे संकेत. 3 आरोपींना 5 दिवसाची पोलीस कोठडी. नोएडातील अवैध ट्विन टॉवर जमीनदोस्त. 9 सेकंदात 32 मजली टॉवर जमीनदोस्त. पुण्यातील गणपती मंडळातील मतभेद चव्हाट्यावर. जम्मू काश्मीरमधील गणेशोत्सव साजरा करण्यावरून वाद. गणपती मंडळाच्या निर्णयाला दगडूशेठ ट्रस्टचा विरोध. विश्वासात न घेता घेतला निर्णय, दगडूशेठ ट्रस्टचं म्हणणं. परळीतील वीज केंद्राजवळ स्फोटाचा कट उघड. स्फोटाची 3 जण ताब्यात. तिघांकडून 103 जिलेटिन कांड्या जप्त. नाशिक आर्टिलरी सेंटरवर ड्रोनच्या घेट्या. ड्रोन पाडण्याआधीच झाला गायब. ड्रोन पाडण्याचा आर्मीचा प्रयत्न. उपनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची ट्रॅव्हल्सकडून लूट. 700 ते 800 रुपयांचे तिकीट 2,500वर. प्रवाशांकडून आकारला अव्वाचा सव्वा भाडं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 5 सप्टेंबर रोजी मुंबईत. अमित शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेणार. तसेच शिंदे आणि फडणवीसांच्या निवासस्थानी भेट देणार. शेलारांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देणार. नाशिकमध्ये महिलेचा एसटीमधून दारू पिऊन धिंगाणा. बसमधील कंडक्टर आणि प्रवाशांना शिवीगाळ तसंच पोलिसांनाही अवाच्य भाषेत शिवीगाळ.